थांब जरा. तू आता जे विचार करतोयस ना, तेच तुझं आयुष्य पुढच्या काही दिवसात ठरवणार आहेत. कधी असं वाटलंय का, की सगळं ठीक असूनही आतून काहीतरी कमी आहे? की तू खूप काही करू शकतोस, पण कुठेतरी स्वतःलाच थांबवतोयस? इथे सगळा गेम बदलतो. कारण धनुराशीचं एक वाक्य असं असतं, जे तुझ्या डोक्यातल्या शंका शांत करत नाही, तर त्यांना पूर्णपणे उलथून टाकतं. ते तुला कम्फर्ट झोनमधून बाहेर ढकलतं आणि सांगतं की तू जिथे आहेस तेच तुझं अंतिम ठिकाण नाही. आता पुढचं ऐक, कारण हे फक्त शब्द नाहीत. ही ती ठिणगी आहे जी तुझ्या विचारांना नवी दिशा देऊ शकते. धनुराशीचं एक वाक्य आणि समोरच्याचं माइंडसेट कायमचं बदलतं. तू जिथे अडकलायस ना, तिथे जग संपत नाही. तिथूनच तुझा खरा प्रवास सुरू होतो. धनुराशीचे लोक शब्द कमी वापरतात, पण जेव्हा बोलतात ते थेट मनाच्या खोलवर परिणाम करतात. त्यांचं बोलणं नेहमी आशा, स्वातंत्र्य आणि पुढे जाण्याची ताकद देणारं असतं. ते कोणालाही त्यांच्या परिस्थितीत अडकून राहू देत नाहीत. ते सांगतात की अपयश हे शेवट नसते, तर एक नवीन दिशा दाखवणारी खूण असते. धनुराशीचं हे एक वाक्य ऐकल्यावर माणूस स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. जिथे तो आधी हार मानत होता, तिथे तो आता प्रयत्न करायला तयार होतो. त्यांच्या शब्दांमध्ये अशी एक ऊर्जा असते, जी भीती कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते. धनुराशीचे लोक नेहमी मोठं चित्र पाहतात. ते छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाहीत. त्यामुळेच ते समोरच्याला एक वेगळीच दृष्टी देतात, जी आयुष्याकडे पाहण्याची पद्धतच बदलून टाकते. त्यांच्या एका साध्या वाक्यामुळे एखाद्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. धनुराशीचं हे वैशिष्ट्य आहे, ते फक्त बोलत नाहीत, ते मनाला दिशा देतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या बोलण्यात एक वेगळीच प्रामाणिकता असते. ते कोणालाही खुश करण्यासाठी बोलत नाहीत, तर खरं काय आहे तेच स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी ताकद असते, जी थेट मनाला भिडते. ते समोरच्याला खोट्या आशा देत नाहीत, पण खरी दिशा दाखवतात. त्यांना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा आणि मोकळा असतो. ते नेहमी सांगतात की प्रत्येक अनुभव हा काहीतरी शिकवण्यासाठीच येतो. त्यामुळे जेव्हा कोणी अडचणीत असतो, तेव्हा धनुराशीचे लोक त्याला त्या परिस्थितीत अडकून ठेवत नाहीत, तर त्या अनुभवातून काय शिकता येईल हे दाखवतात. धनुराशीच्या लोकांचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतात. ते सांगतात की खरा बदल तेव्हाच घडतो, जेव्हा आपण स्वतःला नव्या गोष्टींसाठी तयार करतो. त्यांच्या एका वाक्यामुळे अनेकदा माणूस धाडस करून नवीन निर्णय घेतो, जो त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा असते. ते समोरच्याच्या कमकुवतपणावर लक्ष न देता त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे जेव्हा ते काही बोलतात, तेव्हा ऐकणाऱ्याला असं वाटतं की मी करू शकतो, मी बदलू शकतो. हीच ती भावना जी माणसाच्या माइंडसेटमध्ये खरा बदल घडवते. धनुराशीचे लोक स्वतःही सतत शिकत असतात आणि पुढे जात असतात. त्यामुळे त्यांचे विचार नेहमीच विकसित आणि खुले असतात. ते इतरांनाही सांगतात की आयुष्य एकाच जागी थांबवण्यासाठी नाही, तर सतत पुढे जाण्यासाठी आहे. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. मर्यादा फक्त मनात असतात आणि त्या तोडण्याची ताकदही आपल्यातच असते. धनुराशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये दडलेलं असतं. ते लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण त्यांना स्वतः बदलायला प्रेरित करतात. आणि हाच तो बदल असतो जो कायम टिकतो. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये एक नैसर्गिक उत्साह आणि जिज्ञासा असते, जी त्यांना नेहमी नव्या विचारांकडे घेऊन जाते. ते जगाकडे एका शोधकाच्या नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमी अनुभवांवर आधारित आणि वास्तवाशी जोडलेलं असतं. ते फक्त सल्ला देत नाहीत, तर त्यांनी पाहिलेलं, शिकलेलं आणि अनुभवलं ते समोरच्याला सांगतात. त्यांना बंधनं फार काळ आवडत नाहीत. त्यामुळे ते लोकांनाही त्यांच्या भीती, शंका आणि जुन्या विचारांच्या चौकटीतून बाहेर पडायला सांगतात. त्यांच्या मते खऱ्या अर्थाने जगायचं असेल, तर स्वतःला सतत बदलत राहणं गरजेचं आहे. ते समोरच्याला समजावतात की आयुष्य हे सुरक्षिततेच्या मर्यादेत नाही, तर धाडसाच्या निर्णयांमध्ये सापडतं. धनुराशीचे लोक अनेकदा अशा गोष्टी बोलतात, ज्या सुरुवातीला कठीण वाटतात, पण नंतर त्याच गोष्टी जीवनात सर्वात जास्त उपयोगी ठरतात. ते लोकांना वास्तव स्वीकारायला शिकवतात. ते सांगतात की प्रत्येकाला सगळं मिळत नाही, पण जे आहे त्यातूनही मोठं काही घडवता येतं. त्यांच्या या विचारांमुळे माणूस तक्रार करण्यापेक्षा कृती करण्याकडे वळतो. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची स्वातंत्र्याची भावना असते. ते कोणालाही दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकवत नाहीत. उलट ते सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यांच्या शब्दांमुळे माणूस
स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा घेतो. धनुराशीचे लोक नेहमीच पुढे पाहतात. भूतकाळात अडकून राहणं त्यांना पटत नाही. त्यामुळे ते इतरांनाही जुन्या गोष्टी सोडून देण्याचा सल्ला देतात. ते सांगतात की जे झालं ते बदलता येत नाही, पण पुढे काय करायचं हे आपल्या हातात आहे. त्यांच्या या साध्या पण प्रभावी विचारांमुळे माणूस नव्याने सुरुवात करण्याची हिंमत करतो. धनुराशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना स्वतःची ओळख करून देतात. ते समोरच्याला विचार करायला लावतात. मी खरंच कोण आहे? मला आयुष्यात काय हवं आहे? आणि जेव्हा एखाद्याला या प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात, तेव्हा त्यांचा माइंडसेट पूर्णपणे बदललेला असतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये एक वेगळी स्पष्टता आणि दूरदृष्टी असते. ते गोष्टी फक्त जशा दिसतात तशाच पाहत नाही, तर त्यामागचं कारण आणि पुढचा परिणामही समजून घेतात. त्यामुळे जेव्हा ते काही बोलतात, तेव्हा त्यात फक्त भावना नसतात, तर एक ठोस विचारसरणीही असते, जी समोरच्याला खोलवर विचार करायला भाग पाडते. त्यांना आयुष्य एक प्रवास वाटतो, जिथे प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीला अंतिम मानत नाहीत. ते समोरच्याला समजावतात, की एखादी गोष्ट आज कठीण वाटते, पण काही काळानंतर तीच गोष्ट तुला मजबूत बनवणार आहे. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे माणूस अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा स्वीकार करायला शिकतो. धनुराशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात, पण त्यांचा स्वाभिमान अहंकारात बदलत नाही. ते स्वतःचा आदर ठेवतात आणि इतरांनाही तसंच वागवतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कधीही कमीपणा आणणारा सूर नसतो. उलट आत्मसन्मान वाढवणारी ऊर्जा असते. जेव्हा ते कोणाला काही सांगतात, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःची किंमत जाणवायला लागते. त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रकारचं स्वच्छपण असतं. ते गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगतात. त्यामुळे त्यांच्या एका वाक्यामुळे अनेकदा मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. ते समोरच्याच्या मनात चाललेली गोंधळाची अवस्था शांत करतात आणि विचारांना योग्य दिशा देतात. धनुराशीचे लोक लोकांना त्यांच्या भीतीवर मात करायला शिकवतात. ते सांगतात की भीती ही नेहमी वास्तव नसते. ती अनेकदा आपल्या मनाने तयार केलेली असते आणि जेव्हा माणूस हे समजून घेतो, तेव्हा तो स्वतःहून पुढे पाऊल टाकायला तयार होतो. त्यांच्या विचारांमुळे माणूस स्वतःच्या मर्यादा ओलांडायला शिकतो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणालाही त्यांच्या स्वप्नांपासून दूर जाऊ देत नाहीत. ते समोरच्याला आठवण करून देतात की तुझं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही, तर तुझ्या इच्छा आणि स्वप्नांसाठीही आहे. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट सतत जाणवते. जीवन जगायचं असतं, फक्त निभवायचं नसतं. धनुराशीचे लोक बदल घडवण्यावर विश्वास ठेवतात, पण तो बदल जबरदस्तीने नाही, तर प्रेरणेतून घडवतात. त्यामुळे त्यांच्या एका साध्या वाक्यानेही माणूस स्वतःहून बदलायला तयार होतो आणि तो बदलच त्याच्या आयुष्याला नवी दिशा देतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक वेगळीच निर्भयता असते. ते सत्याला कधीही घाबरत नाहीत आणि समोरच्यालाही सत्य स्वीकारण्याची ताकद देतात. त्यांचं बोलणं कधी-कधी थेट आणि कठोर वाटू शकतं, पण त्यामागे नेहमीच चांगला हेतू असतो. समोरच्याला वास्तवाची जाणीव करून देण्याचा. त्यांना कोणत्याही गोष्टीत खोलवर जाण्याची सवय असते. ते वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे ते लोकांनाही विचारायला शिकवतात. हे खरंच आहे का? यामागे काय लपलेलं आहे? अशा प्रश्नांमुळे माणूस अंधानुकरण सोडून स्वतःच्या विचारांनी निर्णय घ्यायला लागतो. धनुराशीचे लोक आयुष्यातील बदलांना सहज स्वीकारतात. ते बदलांना घाबरत नाही, उलट त्यातच संधी शोधतात. त्यामुळे ते समोरच्यालाही सांगतात की बदल हा शत्रू नाही, तर प्रगतीचा भाग आहे. त्याच्या या दृष्टिकोनामुळे माणूस अनिश्चिततेही स्थिर राहायला शिकतो. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच प्रेरणा असते, जी माणसाला स्वतःच्या मर्यादा ओलांडायला प्रवृत्त करते. ते सांगतात की तू जे समजतोस तेवढाच नाहीस, तू त्यापेक्षा खूप जास्त आहेस. हे ऐकल्यावर माणूस स्वतःबद्दलच्या मर्यादित कल्पना सोडून मोठं विचारायला लागतो. धनुराशीच्या व्यक्ती लोकांना स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतात. ते दाखवतात की खोट्या प्रतिमांमध्ये जगण्यापेक्षा स्वतःसारखं राहणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा ते काही बोलतात, तेव्हा माणूस स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला लागतो आणि तिथूनच खरा बदल सुरू होतो. त्यांचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला प्रवृत्त करतात. ते कोणालाही दोष देण्यात वेळ घालवत नाहीत, तर सांगतात की तुझं आयुष्य तुझ्या निर्णयांवर चालतं. एका विचारामुळे माणूस सबबी देणं थांबवतो आणि कृतीकडे वळतो. धनुराशीचे लोक केवळ प्रेरणा देत नाहीत, ते माणसाच्या विचारांना नवी दिशा देतात. त्यांच्या शब्दांमुळे मनात एक नवीन जागा तयार होते, जिथे भीती कमी होते, स्पष्टता वाढते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो.
धनुराशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये एक वेगळी स्वच्छता आणि सरळपणा असतो. ते गोष्टी गुंतागुंतीच्या करत नाहीत, तर त्यांना अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने मांडतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने अनेकदा मनातील गोंधळ शांत होतो आणि विचारांना स्पष्ट दिशा मिळते. ते समोरच्याला दाखवतात की प्रत्येक समस्येचं उत्तर असतंच, फक्त ते शोधण्याची दृष्टी हवी. त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो, पण ते कधीही कोणावर वर्चस्व गाजवत नाहीत. ते लोकांना स्वतःचा मार्ग शोधायला मदत करतात. त्यामुळे जेव्हा ते काही सांगतात, तेव्हा ते आदेशासारखं वाटत नाही, तर एक मार्गदर्शनासारखं वाटतं. त्यांच्या या शैलीमुळे लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. धनुराशीचे लोक आयुष्याकडे खूप सकारात्मकतेने पाहतात, पण ते आंधळ्या आशावादावर विश्वास ठेवत नाहीत. ते वास्तव स्वीकारून त्यातूनच चांगलं काही कसं निर्माण करता येईल यावर भर देतात. त्यामुळे ते समोरच्याला फक्त स्वप्न दाखवत नाही, तर त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा विचारही देतात. त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रकारची मोकळीक असते, जी मनावरचा ताण हलका करते. ते लोकांना स्वतःला जास्त गंभीरपणे घेऊ नका असंही सांगतात, कारण त्यांच्या मते आयुष्य फक्त संघर्षासाठी नाही, तर आनंदाने जगण्यासाठी आहे. त्यांच्या या विचारामुळे माणूस स्वतःवरचा अनावश्यक दबाव कमी करतो. धनुराशीचे लोक नेहमीच शिकण्याच्या प्रक्रियेत असतात आणि ते इतरांनाही तसंच राहायला प्रेरित करतात. ते सांगतात की जितकं शिकशील तितकं मोठं होशील. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने माणूस स्वतःला सुधारण्याच्या प्रवासावर निघतो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करतात. ते समोरच्याला समजावतात की जुन्या चुका हे ओझं नाही, तर अनुभव आहे. जेव्हा माणूस हा फरक समजतो, तेव्हा तो स्वतःला दोष देणं थांबवतो आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करतो. धनुराशीचे लोक मनाला उभारी देणारे असतात. ते शब्दांनी जखम करत नाही, तर जखमांवर उपाय शोधायला शिकवतात. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट जाणवते: जीवन कितीही कठीण असलं तरी त्यात पुढे जाण्याची दिशा नेहमीच असते. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच अंतर्मुख ताकद असते, जी पहिल्या नजरेत दिसत नाही, पण त्यांच्या शब्दांमधून जाणवते. ते नेहमी बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आतल्या विचारांवर जास्त भर देतात. त्यामुळे ते समोरच्याला सांगतात की खरा बदल बाहेर नाही, तर मनाच्या आत घडतो. जेव्हा माणूस स्वतःच्या विचारांना ओळखतो, तेव्हा त्याच्या निर्णयांमध्ये आपोआप बदल होऊ लागतो. त्यांना स्वातंत्र्य जितकं महत्त्वाचं वाटतं, तितकंच जबाबदारीही भान असतं. ते कोणालाही फक्त तुझ्या मनाप्रमाणे जग असं सांगत नाहीत, तर तुझ्या निवडींची जबाबदारी घे हेही शिकवतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे माणूस फक्त स्वप्नाळू राहत नाही, तर वास्तवात पावलं टाकायला शिकतो. धनुराशीचे लोक अनेकदा अशा गोष्टी मांडतात ज्या माणसाच्या विचारांना आव्हान देतात. ते समोरच्याच्या जुन्या समजुतींना हलवतात आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारायला भाग पाडतात. त्यामुळे त्यांच्या एका साध्या प्रश्नामुळेही माणूस खोलवर विचार करायला लागतो आणि तिथूनच त्याचा माइंडसेटमध्ये खरा बदल सुरू होतो. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच प्रामाणिक ऊर्जा असते, जी खोटेपणाला जागा देत नाही. ते कोणालाही खोट्या समाधानात ठेवत नाहीत. उलट ते समोरच्याला स्वतःच्या कमतरता स्वीकारायला आणि त्यावर काम करायला प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांमुळे माणूस स्वतःपासून पळणं थांबवतो. धनुराशीचे लोक वेळेचं महत्त्व खूप चांगलं समजतात. ते सांगतात की प्रत्येक क्षण हा काहीतरी बदल घडवण्याची संधी असतो. त्यामुळे ते कोणालाही नंतर करू या सवयीपासून दूर नेतात. त्यांच्या विचारांमुळे माणूस वर्तमानात जगायला आणि आत्ताच कृती करायला तयार होतो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना त्यांच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकवतात. ते सांगतात की बाहेरचं जग कितीही काय सांगत असलं तरी तुझं मन तुला योग्य दिशा दाखवत असतं. जेव्हा माणूस हा विश्वास निर्माण करतो, तेव्हा तो इतरांच्या मतांवर अवलंबून राहत नाही. धनुराशीचे लोक लोकांच्या आयुष्यात शांतपणे पण खोलवर परिणाम करतात. ते मोठमोठे बदल घडवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण त्यांच्या छोट्या छोट्या शब्दांमुळे आणि विचारांमुळे माणसाच्या आयुष्याची दिशा बदलते आणि हा बदल इतका नैसर्गिक असतो की तो दीर्घकाळ टिकून राहतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये एक वेगळीच विस्ताराची भावना असते. ते आयुष्याला एका मर्यादित चौकटीत पाहत नाही, तर सतत वाढणाऱ्या आणि बदलणाऱ्या प्रवाहासारखं पाहतात. त्यामुळे ते समोरच्याला सांगतात की तू आज जो आहेस तो कायमचा तसाच राहणार नाहीस. तू बदलू शकतोस, वाढू शकतोस. या एका जाणीवीमुळे माणूस स्वतःला एका नव्या शक्यतेत पाहायला लागतो. त्यांना आयुष्यातील अर्थ शोधण्याची सवय असते. ते फक्त दिवस काढत नाहीत, तर प्रत्येक अनुभवामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते इतरांनाही विचारायला लावतात,
मी हे का करत आहे? यातून मला काय मिळतंय? अशा प्रश्नांमुळे माणूस स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक सजग होतो आणि त्याच्या निवडी अधिक स्पष्ट होतात. धनुराशीचे लोक माणसाला त्याच्या भीतीच्या पलीकडे काय आहे हे दाखवतात. ते सांगतात की ज्या गोष्टीची तुला सर्वात जास्त भीती वाटते, त्याच्याच मागे तुझी सर्वात मोठी संधी दडलेली असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे माणूस भीती टाळण्याऐवजी तिच्याकडे सामोरं जायला तयार होतो. त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रकारची मुक्तता असते, जी मनावरचे अदृश्य बंधन तोडते. ते समोरच्याला कोणाच्याही अपेक्षांमध्ये अडकून राहू देत नाहीत. ते सांगतात की लोक काय म्हणतील यापेक्षा तुला काय योग्य वाटतं हे महत्वाचं आहे. या विचारामुळे माणूस स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो. धनुराशीचे लोक अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकतात. ते म्हणतात की अपयश म्हणजे चुकीचा शेवट नाही, तर योग्य दिशेचा संकेत आहे. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट बिघडते, तेव्हा माणूस स्वतःला दोष देण्याऐवजी त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकतो. त्यांचा आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना त्यांच्या आयुष्याचा अर्थ स्वतः तयार करायला शिकवतात. ते कोणताही ठरलेला मार्ग लादत नाहीत. उलट ते सांगतात की प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो आणि तो शोधण्याची जबाबदारी स्वतःचीच असते. या विचारांमुळे माणूस इतरांशी तुलना करणं थांबवतो आणि स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो. धनुराशीचे लोक माणसाच्या मनात एक अशी ज्योत पेटवतात जी सहज विझत नाही. त्यांच्या शब्दांमुळे निर्माण झालेली प्रेरणा तात्पुरती नसते, ती हळूहळू सवय बनते आणि जेव्हा विचारांची ही सवय बदलते, तेव्हा आयुष्याची दिशा आपोआप बदलते. जर तुला वाटत असेल की आयुष्यात काहीतरी बदलायला हवंय पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही, तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. स्वतःवर विश्वास ठेवायला आजपासून सुरुवात कर. कारण बदल कोणाच्या येण्याने नाही, तर तुझ्या निर्णयाने सुरू होतो. तुझ्या मनात अजूनही स्वप्न जिवंत असतील तर त्यांना थांबवू नकोस. एक छोटं पाऊल उचल आणि बघ कसं सगळं हळूहळू बदलायला लागतं. आज तू जे विचार करतोस, उद्या तसंच आयुष्य घडतं. म्हणून विचार बदल, दिशा बदल. जर हे शब्द मनाला भिडले असतील, तर त्यांना फक्त वाचून सोडू नकोस. कोणाला तरी शेअर कर, ज्याला या क्षणी अशा ऊर्जेची गरज आहे. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य नव्या मार्गावर जाईल. आणि हो, अशाच विचारांसाठी जे तुला आतून मजबूत करतील, स्वतःला ओळखायला मदत करतील, आत्ताच फॉलो कर. कारण पुढचा संदेश कदाचित तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.